हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्व मस्तच असणार. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं फ्रीज क्लिनिंग रुटीन. तर सर्वात आधी मी इथे फ्रीजमध्ये जे काही वस्तू आहे, जसं पाण्याचे बॉटल्स आणि जे भाजीपाला वगैरे आहे, ते सर्व आधी मी इथून रिमूव्ह करणार आहे आणि त्यानंतर आपण क्लिनिंगला सुरुवात करू. फ्रीजचं क्लिनिंग करताना मी तुमच्यासोबत काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर सर्वात आधी आपल्याला फ्रीज जे आहे दर वीकमध्ये ना ॲटलिस्ट एकदा आपल्याला क्लीन करावीच लागते. म्हणजे छान जर क्लीन केलं ना, त्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे किंवा जे वास वगैरे आहे ना, ते नाही येत. त्यानंतर फ्रीजचा जो ओपन डोअर आहे, जो आपण ओपन करतो, त्यामध्ये हेवी वस्तू आपल्याला नको ठेवायला हवे. कारण जेव्हा आपण फ्रीजचा डोअर ओपन करतो ना, ते पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे नेहमी पाण्याची बॉटल, सॉस असं हलक्या वस्तूच ठेवायला हवेत, जेणेकरून त्या जर आपण खोललं तर पडल्या तर ते जे पार्ट्स आहे फ्रीजचे ते फुटण्याची किंवा टिचकण्याची ना शक्यता असते. फ्रीजमध्ये आपण नेहमी भाजीपाला आणि फ्रूट्स आणि बाकी जे काही वस्तू आपण ठेवतो, ते जर आपण पार्ट वाईज सेक्शनमध्ये ठेवले तर ते व्यवस्थित राहते. अदरवाईज फ्रूट्स आणि भाजीपाला आपण मिक्सअप ठेवलं तर ते खराब होण्याचे चान्सेस असते. त्याच्यामुळे नेहमी डिवाईड आणि सेक्शन करूनच म्हणजे ते सर्व भाजीपाला ठेवायला हवं. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी फ्रीजचे पूर्ण पार्ट्स रिमूव्ह करत आहे. आम्ही हा फ्रीज सध्या दोन तीन महिनेच झाले नवीन घेतलेला आहे. तर तेव्हापासून मी हे पार्ट्स जे आहे काढले नव्हते. मी फक्त दर वीकला एकदा कापड घेऊन फक्त क्लीन करून घेत होते. तर मी आज पूर्ण डीप क्लिनिंगच करणार आहे. तर हे जे डोर्सचे पार्ट्स आहे ते मला ओपनच होत नव्हते, तर ते मला हजबंडनी काढून दिले आणि हे पूर्ण पार्ट्स मी आता छान मस्त व्यवस्थित वॉश करून घेणार आहे. फ्रीजमध्ये भाजीपाला आणि फ्रूट्स वगैरे ठेवायला जर आपण ऑर्गनायझर्स यूज केले तर आपल्या जी फ्रीजमध्ये वस्तू आहे ते व्यवस्थित नीटनेटकं दिसतं. त्यामुळे फ्रीजमध्ये कंटेनर्स वगैरे यूज केले पाहिजे. मी तर टोपल्या म्हणजे छोटे छोटे यूज करते, त्यानेही आपल्याला पटकन दिसतं की काय आहे आणि काय नाही. तुमच्याकडे जर कंटेनर असेल तर खूपच छान. तुम्हाला दिसतच असेल मी जेव्हा टॉप रिमूव्ह केलं तर किती सारा त्यामध्ये कचरा जमा झाला होता. कारण काय असते, जेव्हा आपण भाजीचं वगैरे काढतो ना, असं टप ओढतो तेव्हा ते काही भाजीचं जे मिरची झालं, सांबार झालं, थोडं ते कचरा ना तिथे पडून जाते आणि ते जमा होतं आणि मग त्यामुळे ना फ्रीजमध्ये वास यायला लागतो. जर आपल्याला फ्रीजमध्ये वास नको यायला हवं किंवा ते बॅक्टेरिया जमा नको व्हायला हवं, तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, एक न्यूजपेपर घ्यायचा आणि त्याला पूर्ण असं म्हणजे जमा करून घ्यायचं आणि ते ठेवायचं काही वेळासाठी. त्यामध्ये जी वास असते फ्रीजची ते पूर्ण निघून जाते. किंवा तुम्ही लिंबूसुद्धा अर्धा कापून जर ठेवला असं तर त्याने सुद्धा फ्रीजमध्ये जे काही बॅक्टेरिया आहे, दुर्गंधी आहे, ते निघून जाते. फ्रीज पुसण्यासाठी थोडंसं सोडा घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्याने पुसायचं. म्हणजे काय होते, त्याचा वासही निघून जाईल आणि फ्रीज आपली स्वच्छही दिसेल. ज्या वस्तू आपल्याला रोज लागते त्या आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवे, म्हणजे हँडी होते. आणि ज्या आपल्याला कमी यूज होतात ते आपण बॅक साईडला सुद्धा ठेवू शकतो भाजीपाल्याच्या वगैरे. तुमच्याकडे ट्रान्सपरंट कंटेनर नसेल तर तुम्ही त्यावर लेबल लावू शकता की काय आहे त्यामध्ये, आणि त्यामुळे आपल्याला पटकन वस्तूही दिसणार. तर फ्रीजमध्ये मी ज्या शीट्स ठेवल्या तर ते आता मी छान व्यवस्थित क्लीन करून घेत आहे, त्यालाही वॉश करून घेत आहे. आणि ते जर क्लीन झाल्यानंतर छान मस्त उन्हामध्ये ठेवणार आहे वाळवायला. फ्रीजचे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा आता इथे मी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. तर खूप हलक्या हाताने मी सॉफ्ट स्क्रबने ते घासून घेत आहे, जेणेकरून त्यावर स्क्रॅचेस नको पडायला हवेत. म्हणून फ्रीजमध्ये आपण काही मसाले, सॉसेस वगैरे ठेवतो, त्याची नेहमी आपल्याला एक्सपायरी डेट चेक करूनच ठेवायला पाहिजे आणि नेहमी चेक करत राहायचं, म्हणजे त्या वस्तू आपल्याला आधी यूज करता येणार. तर मी पूर्ण फ्रीजचे जे पार्ट्स आहेत ते पूर्ण छान व्यवस्थित क्लीन केले आणि उन्हामध्ये त्याला वाळवायला ठेवलं. जर उन्हात ठेवलं तर त्याचं पूर्ण जे पाणी आहे ते निघून जाईल आणि छान व्यवस्थित ड्राय होईल. ड्राय झाल्यानंतर मी एक ड्राय कपडा घेतला, म्हणजे वाळलेला कपडा घेतला आणि त्याने पुसून घेत आहे. कारण काय असते, जेव्हा आपण पाण्याने धुतो तर उन्हात तर ठेवले तरी ते ड्राय होते, पण ना त्यावर डागसुद्धा पडतात. म्हणून मी ते आधी कपड्याने छान व्यवस्थित पुसून घेत आहे, जेणेकरून ते ओले नको राहायला हवं. ते जर ओले राहिले तर पाणी ते फ्रीजमध्ये जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला नेहमी छान व्यवस्थित ते ड्राय करूनच ठेवायला हवं. तर मी इथे आता सर्व पार्ट्स लावून घेत आहे फ्रीजचे.
जेव्हा आम्ही हा नवीन फ्रीज घेतला होता तेव्हापासून मी क्लिनिंग केली नव्हती, त्यामुळे बराच जास्त कचरा झालेला होता. ही जी फ्रीज आहे ना ती आम्ही ऑनलाईन मागवलेली होती आणि छान आहे ही फ्रीज. आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेली आहे. जर अशा शीट्सचा आपण यूज केला फ्रीजमध्ये तर ते जे काच आहे ना ते खराब नाही होत आणि त्यावर स्क्रॅचेसही पडत नाही आणि आपल्याला पटकन ते क्लीनही करता येतात. म्हणजे जर आपण डीप क्लिनिंगसुद्धा नाही केली तरीही ते शीट्स काढून फक्त आपण व्यवस्थित पुसून घेतलं आणि ठेवलं तरीही ते पटकन होऊन जातं. तर इथे तुम्ही बघू शकता आता मी किती छान व्यवस्थित नीटनेटकं ठेवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची स्वतःची फ्रीज ऑर्गनायझेशन टिप्सही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहिल्याबद्दल, हा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू सो मच. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.